तेव्हा जवळपास महिना दीड महिना पायी प्रवास करत लाखो वारकरी पंढरीला दाखल झालेले आहेत। पंढरीतील रिंगण करणारे वारकरी उड्या मारून खेळ करतायत। आजही त्यांचा उत्साह तसाच कायम आहे। कसे आहेत हे खेळ पाहूयात। चंद्रभागेच्या तीरावरचा हा आनंद सोहळा या सगळ्यांबरोबर या मृदुंगाच्या टाळाच्या तालावरती उड्या मारताना जी मजा येत आहे ना ती काहीतरी औरच आहे। चोपदार आहेत समोर, चोपदार शिस्तबद्ध सगळ्यांकडनं उड्या मारून घेत आहेत। सगळ्यांकडे बारीक लक्ष आहे त्यांचं, कोण चुकत नाहीये ना, कोण त्यांनी ठरवून दिलेल्या रेषेच्या पुढे येत नाहीये ना। पण हे लक्ष असताना पण चोपदारांचा उत्साह पण आहे, वारकऱ्यांचा उत्साह पण आहे। चोपदारांकडे बघा, त्यांच्याकडे जी ऊर्जा आहे ही ऊर्जा या वर्तुळातनं पुढे आम्ही सगळे वर्तुळाच्या बाहेर राहून उड्या मारतोय त्यांच्यापर्यंत कदाचित ती पोहोचत असेल। बाप रे, सगळं कठीण आहे हे, मला कल्पना करवत नाहीये। आता उड्यावरून मी जमलोय। ही माणसं कुठून कुठून चालत आलेत, ही परभणीची दिंडी आहे, कुठून कुठून चालत आलेत, किती मैल चाललेत, रिंगणात खेळलेत, रिंगणात पडलेत, डोक्यावर तुळशी घेऊन या सगळ्या महिला रिंगणातनं पडलेल्या आहेत। ही सगळी माणसं हातात टाळ घेऊन, पखवाज वाजवणारा दादा पखवाज घेऊन पडल्यात, विणेकरी बाबा विणा घेऊन पडल्यात आणि त्याच्यानंतर चंद्रभागेच्या तीरावरती येऊन हा उत्साह, ही एनर्जी ही माणसं कुठून आणतात त्या सावळ्या विठोबालाच ठाऊक आहे। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह मी गुरुप्रसाद जाधव, ABP माझा, चंद्रभागेच्या तीरावरून।